तिलारीच्या या सदाहरित जंगलात ओढ्याच्या काठानं पायवाटांनी चालत राहिलं की अनेक पक्ष्यांचे कॉल्स आपल्याला ऐकू येतात. मला सगळे पक्षी त्यांच्या कॉल्सवरून ओळखू येत नाहीत, पण एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी या जंगलामध्ये आपल्याला आढळतो आणि त्याचं नाव आहे मलबार व्हिसलिंग थ्रश, म्हणजेच मलबारी शिळकरी कस्तूर. हा पक्षी निळ्या जांभळ्या काळ्या असा रंगाचा असतो आणि तुम्ही जर त्याला पाहिलं तर तो हा पक्षी इतका सुंदर गात असेल याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. पण त्याचं गाणं ऐकायचं असेल तर असं ओढ्याकाठी जंगलाच्या गाभ्यामध्ये जायला हवं. हा पक्षी सुरावटी आळवतो आणि जंगलामध्ये एक मैफलच रंगवतो आणि म्हणूनच त्याला कलंदर गायक असं सुद्धा म्हणतात. त्याची शीळ अगदी माणसानं शीळ वाजवल्यासारखी सुद्धा असते. याच जंगलामध्ये आणखीन एक पक्षी तुम्हाला बघायला मिळेल. त्याचं नाव आहे पॅराडाईज फ्लायकॅचर, म्हणजे स्वर्गीय नर्तक. हा पक्षी पांढरा शुभ्र दुधी रंगाचा असतो आणि नराला मोठी डौलदार शेपटी असते. ही शेपटीनं तोल सांभाळत तो पाणवठ्यामध्ये सुळके मारतो, किडे पकडतो आणि त्याचं हे नर्तन बघण्यासारखं असतं, म्हणूनच याला स्वर्गीय नर्तक असं म्हणतात. पश्चिम घाटाच्या या जंगलानं अशी अनेक प्रकारची जैवविविधता जपून ठेवलेली आहे आणि म्हणूनच हे जंगल जगातल्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पैकी एक आहे.